हेलो स्टूडेंट्स, क्लास 12 मैथमेटिक्स पेयर ऑफ स्ट्रेट लाइन्स मधील नेक्स्ट व्हिडिओ घेऊन आपण येत आहे एक्सरसाइज 4.1 मधील सेकंड एक्झाम्पल. फर्स्ट पर्यंत आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर केलेले आहे. फाइंड के इफ स्लोप्स ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय स्लोप ऑफ द लाइन्स म्हणजे टू लाइन्सची स्लोप आहे रिप्रेझेंटेड बाय त्या दोन लाईनला रिप्रेझेंट करण्याचं काम हे इक्वेशन करते. 3x² प्लस kx माइनस y² इज इक्वल टू 0. आणि हे जे स्लोप्स ऑफ द लाइन ज्या लाइनला हे इक्वेशन रिप्रेझेंट करते ते स्लोप डिफर बाय 4 म्हणजे त्या स्लोप मधला जो डिफरन्स आहे हा डिफरन्स कितीचा आहे तर 4 चा आहे. लक्षात घ्या सोल्युशन. ठीक आहे. आता तर पहिले आपण कंपेअरिंग विथ ते तुम्ही घ्या की कंपेअरिंग 3x² प्लस kx माइनस y² इज इक्वल टू 0 विथ ax² plus 2hx² plus by² is equal to 0. Okay. Then here it is a is equal to 3. Right. ax² plus 2h is equal to k. Hence h is equal to k by 2. Right. by² b is equal to -1. b is equal to -1. व्हॅल्यू काढली आपण a ची व्हॅल्यू काढली, h ची काढली आणि आपण b ची व्हॅल्यू काढली. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे slopes differ by 4. आपण असं म्हणू की let m1 and m2 be the slopes of lines represented by 3x² plus kx minus y² is equal to 0. slopes differ by 4 म्हणजे स्लोप मधला डिफरन्स जो आहे तो 4 चा आहे. म्हणजे दिलेला ते आपण लिहून घेऊ. तर मग काय m1 minus m2 is equal to 4. आता हे m1 minus m2 नाही, हा m2 minus m1 is equal to 4 असे आपल्याला लिहिता येते. बरं काय. कोणता स्लोप मोठा आहे कोणता लहान आहे हे तर आपल्याला माहित नाही ना. कोणत्या लाईनचा स्लोप मोठा आहे ग्रेटर आहे आपल्याला माहित नाही. वी डोंट नो वेदर m1 is greater than m2 or m2 is greater than m1. तरी लिहिलं आपण की m1 minus m2 याच्यामधला डिफरन्स कितीचा 4 चा आहे. बघा समजून घ्या. याला जर असं लिहिलं तर आपण mod of m1 minus m2 is equal to 4 नाही चालत का. mod of m1 minus m2 is equal to 4. सपोज m1 जो आहे हा 1 आहे आणि m2 किती आहे 5 आहे. 1 minus 5 मग -4 झालं. पण जेव्हा आपण मॉड घेतो मॉड मध्ये -4 जरी आला तरी डिफरन्स किती आला 4 चा आला. बरोबर आहे. हा जर 5 - 1 असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. पण आपल्याला m1 मोठा आहे की m2 हे आपल्याला माहित नाही. ओके. तर मॉड ऑफ m1 minus m2 इज इक्वल टू 4 हे महत्त्वाचं आपण लिहिलं. आता जे आपल्याला माहित आहे ते आपल्याला काय मिळतं सम ऑफ द स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप. मग आपण जर सम ऑफ द स्लोप्स नाव m1 plus m2 is equal to minus 2h upon b. m1 plus m2 ठीक है is equal to ठीक है minus 2h. हा जो 2h है या 2h च्या जागी डायरेक्ट तुम्ही k लिहू शकता. 2h is equal to k. 2h is equal to k. b च्या जागी b is equal to -1. बरोबर आहे. मायनस कॅन्सल म्हणजे या ठिकाणी m1 plus m2 is equal to काय आला k. m1 plus m2 is equal to k. सम ऑफ द स्लोप्स काय आला k. त्यानंतर तुम्ही काय लिहू शकता प्रोडक्ट ऑफ स्लोप्स लिहू शकता. m1 into m2 is equal to a upon b. m1 into m2 is equal to a upon b. a ची व्हॅल्यू किती आहे 3. a ची व्हॅल्यू किती आहे 3. b ची व्हॅल्यू किती आहे -1 म्हणजे m1 into m2 is equal to -3. 3 ला जर -1 ने डिवाइड केलं तर आन्सर आला पाहिजे -3. 3 ला 1 ने डिवाइड केलं तर 3 येईल पण मायनस आहे इथे काय आला पाहिजे मायनस आला पाहिजे. आता महत्त्वाचं बघा जे दिलेलं आहे m1 minus m2 दिल्यानंतर आपण एक काम करू. याच्यामध्ये m1 minus m2 स्क्वेअर m1 minus m2 स्क्वेअर is equal to याला बघा काय लिहिणार आहे मी m1 plus m2 स्क्वेअर minus 4 m1 into m2 बरोबर नाही आहे का. मला सांगा आता पहा याचं भरपूर काम पडते. m1 minus m2 स्क्वेअर म्हणजे काय ते m1 स्क्वेअर येते m1 स्क्वेअर minus 2 m1 into m2 plus m2 स्क्वेअर येते m2 स्क्वेअर येते. बरोबर आहे. पण आता याचा फॉर्म्युला m1 minus m2 स्क्वेअरचा फॉर्म्युला हा याला पाहिजे. पण याला मी काय दिलं m1 plus m2 स्क्वेअर म्हणजे m1 स्क्वेअर plus 2m1 into m2
प्लस m2 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर, बरोबर आहे. आणि समोर लिहिलं -4m1 इंटू m2 -4m1 इंटू m2. मग मला सांगा शेवटी हे जे दोन्ही लिहिले मी, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला कोणासाठी लिहिला? m1 m2 स्क्वेअर साठी लिहिला, बरोबर. m1 m2 ब्रॅकेट स्क्वेअर साठी लिहिला. मग m1 स्क्वेअर -2m1 इंटू m2, बरोबर आहे. m1 इंटू m2 आणि प्लस काय ते m2 स्क्वेअर. आता बघा इथे काय लिहिलं, m1 स्क्वेअर m1 प्लस m2 स्क्वेअर, बरोबर आहे. मला सांगा या +2m1 m2 मधून हा जर -4m1 m2 गेला +2m1 m2 -4m1 m2 +2 -4 काय आला पाहिजे -2. म्हणजे शेवटी हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला, बरोबर. हा फॉर्म्युला याचाच मिळते. तुम्ही याला एक्सपांड करा, बरोबर आहे. आणि हा जो 2m1 m2 याच्यामध्ये -4 का बरोबर तुम्हाला -2m1 m2 मिळते, बरोबर आहे. तर ही स्टेप सर्वात महत्त्वाची, बरोबर. आता याच्यामध्ये बघा हा जो m1 m2 आहे, मॉड ऑफ m1 m2, बघा. आता याला आपण जर समजा फ्रॉम 1 याला म्हटलं आपण 2 आणि याला म्हटलं आपण 3. फ्रॉम 1 to 3 काय देऊ शकतो? m1 m2 ची व्हॅल्यू टाका, m1 m2 ची व्हॅल्यू टाका 4 स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 ची व्हॅल्यू टाका, m1 प्लस m2 ची व्हॅल्यू किती आहे? k स्क्वेअर मायनस 4 आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू टाका किती? -3 आणि हे सर्व लिहिलं तुम्ही फ्रॉम 1 2 and 3. फ्रॉम 1 2 and 3 m1 m2 ची व्हॅल्यू टाकली, m1 प्लस m2 ची व्हॅल्यू टाकली किती? k आणि हा जो m1 इंटू m2 आहे याची व्हॅल्यू टाकली -3. m1 इंटू m2 इज इक्वल टू -3. 4 स्क्वेअर म्हणजे किती? 16 इज इक्वल टू k स्क्वेअर -4 इंटू -3 म्हणजे काय होते? +12, बरोबर ना. -4 इंटू -3 म्हणजे +12. k स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे तर एक काम करू आपण, k स्क्वेअरला ॲज इट इज ठेवू, बरोबर. हा 16 -12, बरोबर ना. +12 काय आला का -12. k स्क्वेअर इज इक्वल टू किती आला पाहिजे? 4. k स्क्वेअर इज इक्वल टू k या बाजूला घेतो मी, या बाजूला k स्क्वेअर इज इक्वल टू 16 -12 म्हणजे किती? 4. सो k स्क्वेअर इज इक्वल टू 4, k इज इक्वल टू +-2. k ची व्हॅल्यू येईल ती किती येते? +-2 येते. मग एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला महत्त्वाचं काय डिफरन्स दिलेला असेल स्लोप मधला, तर त्यावेळेस आणि आपण काय लिहू शकतो? तर प्रोडक्ट ऑफ स्लोप्स लिहू शकतो आणि सम ऑफ स्लोप्स लिहू शकतो. तर m1 m2 स्क्वेअरचा जो फॉर्म्युला तो आपल्याला सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स मध्ये लिहिता यायला पाहिजे. मग त्यासाठी m1 m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर -4m1 m2 हा फॉर्म्युला. आणि मग काय करा, तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये काही डाऊट असेल तर याचा फॉर्म्युला खाली लिहा आणि हे सॉल्व करा. दोन्ही बाजू लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड तुमच्या इक्वलच येईल. इकडे येऊन जाईल m1 स्क्वेअर -2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर. इकडे येऊन जाईल m1 स्क्वेअर प्लस ट्वाईस m1 m2 प्लस m2 स्क्वेअर -4m1 m2 +2 मधून हा -4 केला तर पुन्हा तुम्हाला -2m1 m2 मिळायला पाहिजे. आय होप हे प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम 4.1 मधील 4 मधला थर्ड एक्झाम्पल. ठीक आहे. फाइंड के इफ द स्लोप कशाचा? एका लाईनचा वन ऑफ द लाईन्स पैकी एक लाईन, बरोबर, गिवन बाय ज्या लाईन्सला ज्या दोन लाईन्सला रिप्रेझेंट करण्याचं काम kx² + 4xy - y² इज इक्वल टू 0 करते. तर एका लाईनचा स्लोप हा एक्सिट म्हणजे जास्त आहे. द स्लोप ऑफ द अदर दुसऱ्या लाईनच्या स्लोप पेक्षा कितीने 8ने. एक इक्वेशन आहे, याला 2 लाईन्स रिप्रेझेंट करते. 2 लाईन्स आर रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. सपोज 2 लाईन आहेत, दोघांचा स्लोप घेऊ आपण m1 आणि m2 बी द स्लोप ऑफ द 2 लाईन्स रिप्रेझेंटेड बाय kx² + 4xy - y² इज इक्वल टू 0 लिहून घ्यायचं असं. त्यानंतर मग आता जी कंडिशन आहे ती कशी आहे? तर स्लोप ऑफ द वन लाईन, ह्या लाईनचा स्लोप समजा स्लोप ऑफ द वन लाईन इज ऑर एक्सिड्स बाय 8 दॅन द स्लोप ऑफ द अदर लाईन. म्हणजे एका लाईनचा स्लोप, एक पण कंडिशन पाहून घ्या, एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोप पेक्षा हा जो आहे हा 8 ने जास्त आहे. हा 8 ने जास्त आहे म्हणजे दुसरा 8 ने कमी आहे. मग याच्यामध्ये दुसरा जो 8 ने कमी आहे, याच्यामध्ये जर 8 प्लस केले तर पहिल्या लाईनचा स्लोप यायला पाहिजे.
पहिल्या लाईनचा स्लोप यायला पाहिजे. जर हे समजलं असेल तर सपोज m1 आपण असं म्हणू की याचा स्लोप m1 चा स्लोप सपोज 10 आहे आणि m2 चा किती आहे 2 आहे. मग m1 जो आहे हा 8 ने जास्त झाला ना. मग तुम्हाला m1 इज इक्वल टू काय करा, तुम्ही जो लहान आहे त्याच्यामध्ये हे 8 काय करा प्लस करा, तेव्हाच कुठे इक्वल होईल. मग स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स exceeds by 8 than the slope of the other line. तर ही एक कंडिशन. त्यानंतर या इक्वेशनला कंपेअर करा ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू a म्हणजे किती k बरोबर. 2h इज इक्वल टू 4. xy सोबत आलेला फॅक्टर 2h इज इक्वल टू 4, h इज इक्वल टू 2 बरोबर. by² b इज इक्वल टू -1 ह्या व्हॅल्यू आहे आपल्यासाठी बरोबर. 2h किंवा h आणि b इज इक्वल टू 1. आपण काय करू शकतो, आपण लिहू शकतो m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b. m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h इज इक्वल टू 4. b इज इक्वल टू 1 बरोबर आहे. मग या ठिकाणी m1 प्लस m2 इज इक्वल टू -4. m1 प्लस m2 इज इक्वल टू -1. पण यामध्ये बघा m1 इज इक्वल टू m2 प्लस 8 ठेवू शकतो आपण. m1 इज इक्वल टू m2 प्लस 8. मग ही जर व्हॅल्यू ठेवली आपण बघा याला आपण 1 देऊ. आता फ्रॉम 1 and 2 किंवा सबस्टिट्यूट m1 इज इक्वल टू m2 प्लस 8 इन इक्वेशन 2. याला लिहितो मी आता फ्रॉम 1 and 2. काय करायचं, हा जो m1 प्लस m2 इज इक्वल टू -4 आहे ना, तर हा जो m1 आहे या m1 ला काय ठेवायचा m2 प्लस 8 प्लस m2 इज इक्वल टू -4. m2 प्लस m2 2m2 बरोबर आहे, ट्वाइस m2 प्लस 8 वेगळा -8 -4 म्हणजे काय झाला -12 बरोबर. आणि या ठिकाणी m2 इज इक्वल टू -12 अपॉन 2. m2 इज इक्वल टू किती आला तर हा -6 आला. किती आला हा -6 आला बरोबर. m2 इज इक्वल टू -6. त्यानंतर m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. a ची व्हॅल्यू किती आहे k. b ची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे m1 इंटू m2 इज इक्वल टू किती k बरोबर. मग आता हा m1 आणि m2 मला सांगा या ठिकाणी m2 इज इक्वल टू किती आहे -6. तुम्ही जर m2 इज इक्वल टू -6 याच्यामध्ये टाका तुम्हाला m1 ही भेटते बरोबर. नाव m1 इज इक्वल टू नाव ही स्टेप अगोदरच पाहिजे. m1 इज इक्वल टू m2 प्लस 8 हेन्स m1 इज इक्वल टू m2 ची व्हॅल्यू किती -6 प्लस 8 बरोबर. मग m1 ची व्हॅल्यू 6 -8 -6 म्हणजे किती 2. m1 ची जी व्हॅल्यू आहे ते किती यायला पाहिजे 2 यायला पाहिजे. जे m1 ची व्हॅल्यू आहे ते किती यायला पाहिजे 2 यायला पाहिजे. मग या ठिकाणी m1 m2 दोन्ही व्हॅल्यू टाकता येते ना आपल्याला. m1 किती 2 आणि हा जो m2 आहे m2 किती -6 इज इक्वल टू k. हेन्स k इज इक्वल टू -6 इंटू 2 म्हणजे किती यायला पाहिजे -12 म्हणजे k ची व्हॅल्यू मिळाली. दिलेल्या कंडिशन कोणती होती की वन स्लोप एक्सीड्स द स्लोप ऑफ द अदर बाय 8. एकाचा स्लोप हा दुसऱ्याच्या स्लोपपेक्षा 8 ने जास्त आहे म्हणून 8 हे आपण काय केलंय प्लस केलेलं आहे. m1 प्लस m2 लिहिलं. m1 प्लस m2 -2h अपॉन b बरोबर आहे. याच्यामध्येच m1 इज इक्वल टू m2 प्लस 8 टाकू शकता बरोबर आहे. याच्यात तुम्हाला m2 मिळाला आणि जर m2 मिळाला असेल तर m2 ची व्हॅल्यू पुन्हा याच्यामध्ये टाका. m2 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळते m1 मिळते. मग m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. m1 इंटू m2 ची व्हॅल्यू किती k. पण m1 आणि m2 ऑलरेडी आपण काढलेला आहे तर k ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे तर -12. तर अशा प्रकारे आपण ही प्रॉब्लेम सुद्धा काय केला सॉल्व्ह केला. फक्त बघा आता याच्यामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक झालं की जो ax² प्लस 2hxy ओके प्लस by² तर b ची व्हॅल्यू -1 घ्यायला पाहिजे. तुम्ही +1 घेतली तर b ची व्हॅल्यू इथे -1 थोडं एक करेक्शन आहे बरोबर. मग b ची व्हॅल्यू बरोबर 2h इज इक्वल टू 4 लिहिला हा मायनस पण b ची व्हॅल्यू इथे -1 म्हणजे मायनस मायनस कॅन्सल होऊन इथे आला पाहिजे
+4 m1 + m2 +4 यायला पाहिजे. हा सुद्धा +4 होऊन जाईल, बरोबर आहे. मग आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं मग आता 4 मधून हा +8 इकडे जाताना -8, तर 4 - 8 म्हणजे -4 होऊन जाईल, बरोबर आहे. या ठिकाणी सुद्धा -4 होऊन जाईल. -4/2 म्हणजे काय यायला पाहिजे, -2 यायला पाहिजे, बरोबर आहे. m2 -2 यायला पाहिजे, -2 + 8, बरोबर आहे. आपण जर विचार केला तर 8 आणि एक मिनिट, -4/2 m2 -2, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण व्हॅल्यू m2 ची व्हॅल्यू काय, -2 + 8 म्हणजे काय यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जर आपण ह्या व्हॅल्यू टाकल्या तर m1 ची व्हॅल्यू बरोबर आहे किती, 6. m1 ची व्हॅल्यू 6 लागेल. त्यानंतर m2 ची व्हॅल्यू बरोबर आहे किती लागेल, -2 लागेल, त्याचप्रमाणे k बघा, a/b, b ची व्हॅल्यू 1 नाही तर b ची व्हॅल्यू किती, -1 म्हणजे हा यायला पाहिजे -k, बरोबर. हा यायला पाहिजे -k. मग येथे सुद्धा 6 × -2 म्हणजे -12 आणि -k -12 असेल तर मायनस कॅन्सल होऊन k 12. म्हणजे बघा काय झालं एक्झाम्पल मध्ये,